मित्रांनो, जांभूळ हे एक चविष्ट, पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी भरलेलं फळ आहे. पावसाळा सुरू होताच बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारं हे फळ अनेकांच्या आवडीचं आहे. त्याचा रंग, चव आणि शरीरावर होणारे फायदे यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जांभूळ प्रिय असतं. आयुर्वेदात तर जांभूळ केवळ फळ म्हणून नव्हे तर एक औषध म्हणून पाहिलं जातं. त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्व, खनिज द्रव्य आणि शरीराला शक्ती देणारे घटक असतात. त्यामुळेच ते मधुमेह नियंत्रण, पचन सुधारणा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, अशक्तपणा दूर करणं यांसारख्या अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरतं. तरीही मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणतंही औषध गरजेपेक्षा जास्त घेतल्याने ते औषध न राहता विष होऊ शकतं. हेच नियम जांभूळ या फळालाही लागू होतात. बरेच लोक गरजेपेक्षा अधिक प्रमाणात जांभूळ खाण्याची चूक करतात आणि परिणामी त्यांना पोटदुखी, ॲसिडिटी, अपचन किंवा अगदी साखरेच्या पातळीतील असंतुलनासारखे त्रास होऊ शकतात. आणि इतकंच नव्हे तर काही विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींना, जसं की विशिष्ट आजार असलेले लोक, अतिसंवेदनशील पचनतंत्र असणारे किंवा काही औषधं घेत असणारे लोक, या लोकांनी चुकूनही जांभळाचे सेवन करू नये, कारण त्यांच्या शरीरासाठी ते फायदेशीर न ठरता उलट हानिकारक ठरू शकतं. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की जरी जांभूळ औषधी दृष्टिकोनातून उपयुक्त असलं तरीही कोणत्या लोकांनी जांभूळ खाणं टाळावं. हे समजून घेतल्याने आपण स्वतःचं आरोग्य अधिक जबाबदारीने सांभाळू शकतो, कारण योग्य माहिती हीच आरोग्याची खरी सुरुवात असते. नंबर 1. हाय ब्लड शुगर लेवल. जांभूळ हे रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या नैसर्गिक घटकांनी भरलेलं असतं. त्यामुळे ज्यांना हाय बीपी आहे त्यांच्यासाठी ते एक नैसर्गिक उपाय ठरू शकतं. मात्र हीच गोष्ट अनेक वेळा अतिरेकात बदलते. काही लोक जांभूळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे ऐकून गरजेपेक्षा अधिक प्रमाणात त्याचं सेवन करायला लागतात. दिवसातून अनेक वेळा मोठ्या प्रमाणात खाणं सुरू करतात. पण अशा प्रकारचं अनियंत्रित आणि अतिप्रमाणात सेवन करणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. रक्तदाब खूपच कमी होणं, साखरेच्या पातळीत अनावश्यक घट, पचनात बिघाड किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, औषध कितीही चांगलं असलं तरी ते योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतलं गेलं पाहिजे हे आरोग्याचं मूळ तत्व आहे. म्हणून जांभूळ जरी उपयुक्त असलं तरी त्याचं संतुलित आणि विचारपूर्वक सेवन करणं आवश्यक आहे. आरोग्य सुधारण्याचा उद्देश असेल तर आहार तज्ज्ञ किंवा वैद्यक सल्ल्यानुसारच जांभळाचं प्रमाण ठरवावं. अतिरेक नेहमीच हानिकारक ठरतो, मग तो नैसर्गिक औषधाचाच का असेना. नंबर 2. बद्धकोष्ठता. जांभूळ हे एक अत्यंत पोषण मूल्यांनी भरलेलं फळ आहे आणि त्यातील व्हिटॅमिन सी आणि फायबर यामुळे ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. विशेषतः व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मोठी भूमिका बजावतो. यामुळे सर्दी, ताप, इन्फेक्शन सारख्या छोट्या आजारांपासून शरीराचं नैसर्गिक संरक्षण मजबूत राहतं. त्याचबरोबर जांभळातील फायबर पचन संस्थेचं आरोग्य सुधारतं, पोट स्वच्छ राहण्यास मदत करतं आणि अन्नाचं योग्य प्रकारे शोषण होण्यास हातभार लावतं. मात्र कोणतीही गोष्ट मर्यादेतच चांगली असते हे आपण विसरून चालणार नाही. जांभळाचं अतिप्रमाणात सेवन केल्याने त्याचे काही नकारात्मक परिणामही शरीरावर होऊ शकतात. विशेषतः त्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने खूप प्रमाणात जांभूळ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास होण्याची शक्यता असते. शरीरातील पचन संस्था फायबरचं प्रमाण एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच नीट पचवू शकते. त्याहून अधिक झालं तर पोट जड होणं, गॅसेस, पोट फुगणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे जांभूळ खाणं आरोग्यासाठी खरोखर फायदेशीर आहे, पण ते योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे. दररोज मुठभर किंवा 8 ते 10 जांभळं खाल्ल्यास पुरेसं पोषण मिळतं, पण त्यापेक्षा जास्त खाणं टाळावं. जर तुम्ही पचनाच्या तक्रारींना बळी पडत असाल तर जांभळाचं सेवन आणखी सावधपणे आणि मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे. आपले आरोग्य राखण्यासाठी संतुलन हीच खरी गुरुकिल्ली आहे. नंबर 3. चेहऱ्यावरील मुरुमे. जांभूळ हे जरी आरोग्यासाठी अनेक बाबतींमध्ये फायदेशीर असलं तरी काही विशिष्ट त्वचा संबंधी तक्रारी असलेल्या व्यक्तींनी त्याचं सेवन सावधगिरीने करायला हवं. विशेषतः तेलकट त्वचा असणाऱ्या आणि मुरुमांची समस्या वारंवार उद्भवणाऱ्या लोकांनी जांभळाचं सेवन जास्त प्रमाणात करणं टाळावं. जांभूळ शरीरातील उष्णता काही प्रमाणात वाढवू शकतं. तसेच जांभळातील काही घटक हे काही संवेदनशील व्यक्तींमध्ये त्वचेच्या संबंधित प्रतिक्रिया निर्माण करू शकतात. त्यामुळे तेलकट त्वचेसोबत मुरुमांकडे झुकत असलेल्या लोकांना जांभूळ खाल्ल्यानंतर मुरुमांचा त्रास अधिक जाणवतो. त्वचेवर द्रवस्त्राव जास्त होतो, छिद्र बंद होतात आणि त्यामुळे पुरळ किंवा फोड वाढू शकतात. या कारणांमुळे जर तुमचं त्वचा स्वास्थ्य आधीच नाजूक असेल किंवा तुम्ही मुरुमांसाठी उपचार घेत असाल तर जांभळाचं सेवन मर्यादित प्रमाणातच करावे किंवा वैद्यकीय सल्ल्यानेच करावे.
नंबर 4, उलट्यांची समस्या. जांभूळ हे एक चविष्ट आणि औषधी गुणधर्म असलेलं फळ आहे. तरी काही लोकांच्या शरीराला ते लगेच स्वीकारार्ह ठरत नाही. विशेषतः जांभूळ खाल्ल्यानंतर काही लोकांना मळमळ, उलट्या किंवा पोटात गडबड होण्याचा त्रास होतो. हे सहसा शरीराची सेन्सिटिव्हिटी किंवा अन्नद्रव्यांवरील रिॲक्शन यामुळे होतं. त्यामागचं एक कारण म्हणजे जांभळाची चव. आंबट गोड असली तरी ती काही प्रमाणात द्रव पदार्थात ऍसिडिक असते. त्यामुळे ज्यांचं पचन नाजूक आहे किंवा ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो अशा लोकांमध्ये ते पचायला थोडं कठीण जाऊ शकतं. म्हणूनच जांभूळ पहिल्यांदा खाणार असाल किंवा आधी खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास झाला असेल तर एकदम भरपूर प्रमाणात न खाता सुरुवातीला फक्त 2 ते 3 जांभूळ खाणं तुमच्या शरीरासाठी योग्य ठरतं. शरीर कसं प्रतिसाद देतं ते पहा. जर काही त्रास झाला नाही तर नंतर तुम्ही थोडं अधिक प्रमाणात खाऊ शकता. पण जर मळमळ, उलट्या, पोटात गडबड झाली तर जांभूळ टाळणं किंवा वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्यामुळे कोणताही नवीन अन्नपदार्थ हळूहळू आणि लक्षपूर्वक सुरू करणे हेच सुरक्षित आणि आरोग्यदायी मार्ग आहे. नंबर 5, रक्त गोठणे. जांभूळ जरी अनेक आजारांवर फायदेशीर मानलं गेलं असलं तरी काही विशिष्ट हृदयविकारांशी संबंधित स्थितींमध्ये त्यांचं सेवन काळजीपूर्वक किंवा पूर्णपणे टाळणे गरजेचे आहे. विशेषतः ॲथेरोस्क्लेरोसिस आणि रक्त गोठण्याची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी जांभूळ खाण्याबाबत अत्यंत सावध राहावं. एथेरोस्क्लेरोसिस ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये चरबी सदृश पदार्थ म्हणजेच प्लाक्स असतो आणि त्यामुळेच रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. अशा वेळी काही अन्न घटक किंवा फळं जसं की जांभूळ शरीरात विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करू शकतात. जांभूळ हे नैसर्गिकरित्या शरीरात काही अँटीऑक्सिडंट्स किंवा बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स वाढवतं, जे काही वेळा रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रभावित करू शकतं. जर तुम्हाला आधीच रक्त गोठण्याची समस्या असेल, जर तुम्ही रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा वापर करत असाल तर जांभळाचे घटक तुमच्या औषधांशी किंवा आजाराशी प्रतिक्रिया देऊन त्रास वाढवू शकतात. म्हणूनच जांभूळ खाण्याचा निर्णय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, कारण हे एक नैसर्गिक फळ असलं तरी काही परिस्थितीमध्ये औषधासारखं वागू शकतं आणि त्यामुळे त्या परिस्थितीत त्याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.